15-15, 20-20 दिवस मी तालीम करायचो आणि मला नंतर बाजूला केलं जायचं. मला म्हातारा म्हणूनच बघतात आणि तसंच काम आहे. मी लहानपणी पण काम करताना वयस्कर माणसांनीच केले. काही वर्ष काम केलेल्या लोकांना जेव्हा ते सांगितलं आणि शिकवलं जातं, तेव्हा मन खट्टू होतं. या उष्णतेमध्ये आम्ही इतक्या गरमात काम करतो आता आणि जिथे एसी पण नाही. ओरडलं की आपण वाईट होतो. पण त्यांना जेव्हा हे कळलं की श्वास ह्यानी केलेला आहे, त्यामुळे आदर वाढला. प्रशांत दामलेने मला फोर्स केला ते नाटक करायला आणि नंतर स्वतःच मला सांगायला लागला, "हे बस झालं रे, हे नको नाही आता." तर ती म्हणाली मला असं, "या माणसाने जाता का म्हणे तिच्याकडे?" या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे कॅचअपच्या या नव्या ताज्या एपिसोडमध्ये, ज्याचे प्रायोजक आहेत 117 वर्षांची परंपरा आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. आणि आज या भागामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत अरुण नलावडे, दिग्दर्शक, निर्माते सुद्धा आणि अभिनेते तर आपल्या सगळ्यांचे लाडके गेल्या अनेक वर्षांपासून. सर, स्वागत आहे. आणि अरुणजी, तुमचं मनापासून अभिनंदन, कारण नुकताच तुम्हाला संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा मानाचा असा पुरस्कार जाहीर झालेला आहे. धन्यवाद. आणि एवढंच नाही तर अरुण नलावडे यांच्याबरोबर आनंद भाटे, प्रमोद पवार, सुभाष नकाशे आणि अशोक पत्की यांना सुद्धा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. जेव्हा बातमी ऐकलीत तेव्हा काय वाटलं नेमकं? ॲक्च्युअली बातमी जेव्हा कानावर पडली, रात्रीच्या वेळी 10-10:15च्या दरम्यान, अच्छा. मी अक्षरशः म्हणजे मला आधी काही सेकंद मला खरंच वाटेना ते. आणि अभिरामनी मला बातमी दिली खरी तर. अच्छा. आणि मी नाचायला लागलो घरामध्ये. ओ वा. म्हणजे बायको आणि मुलगी अशी फोनवर बोलत होती. ती मुलीशी बोलत होती, बाहेर असते ती म्हणून. तर मी तिला फोन थांबवायला सांगितलं होतं हाताने. आणि मग दोघींना आपोआप एकदमच कळलं. जसं राष्ट्रीय पुरस्कार श्वासला मिळाला होता, त्याच वेळेची जी घटना ती तशीच होती. मी मुलीला आणि बायकोला प्रथम जे सांगितली. पुन्हा तो योग हा या पुरस्काराने आणला मला. म्हणजे मी खरं सांगतो, की संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार याचे मी स्वप्न पाहायचो. ओ. आणि फार पूर्वीपासून मला माहिती आहे, म्हणजे भक्तीताईंना मिळाला होता, त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर काम करत होतो. आणि तेव्हा मला असं वाटलं, की हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार आहे. आपल्याला असं मिळू शकेल का कधी? पण मग काय लागतं त्यासाठी? तर काय प्रामाणिकपणे काम करणं, इंटेन्सनी काम करणं, शिस्त पाळून काम करणं, ह्या गोष्टी अंगी बाणवल्या पाहिजेत किंवा असाव्या लागतात असं मला वाटतं. मी साधारण त्या पठडीतला आहे. पण याच्यामुळे मला पुरस्कार मिळेल, हा सर्वोच्च पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. आज ते स्वप्न प्रत्यक्षात येणं म्हणजे काय जाणवलं, वाव. की शहारा येतो माझ्या अंगावर आत्ता सुद्धा. पण एक ग्रेट अचीव्हमेंट आहे म्हणजे. आणि तो राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार हे आणखीन एक कौतुकाचा भाग आहे. आपल्या माध्यमामध्ये अ, भरपूर मोठे लोक आहेत असे. म्हणजे मला पुरस्कार मिळाला की मग मी मोठा आहे किंवा मोठा झालो असं होतच नाही. माझ्या आजूबाजूला पण खूप माणसं आहेत तशी. पण तो त्यातूनही मला मिळाला, हम्म. हम्म. हे माझ्यासाठी खूप मला मला प्रोत्साहित करणारी गोष्ट आहे खरं तर. खरंय, खरंय. चांगलं काम कशासाठी केलं पाहिजे हे जाणवून देणारी गोष्ट आहे. हम्म. हम्म. मेहनत घेणं म्हणजे काय हे जाणवून देणारी गोष्ट आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडून माणसं बरोबर, काढतात ते आणि बरोबर. त्यांना ते सन्मानित करतात. खरंय, खरंय. ही खूप मोठी घटना आहे. म्हणजे मी अजून सुद्धा त्या याच्यातून बाहेर नाही बरं. पडलोय. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, की राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार तुम्ही कधी स्वीकारणार, अशी तुम्हाला एक उत्सुकता असेल. आम्हाला सुद्धा ते दृश्य बघण्याची उत्सुकता आहे. आता तो कधी पुरस्कार सोहळा होतोय बरोबर, त्याची वाट बरोबर, बघूया. बरोबर. नाही, पण आता या पुरस्काराच्या निमित्ताने काही लोकांना कदाचित माहीत नसतील असे तुमचे काही रंग, जे तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतले जे आहेत, त्याचा पण एक वेध घ्यायचा प्रयत्न करून बघूयात. म्हणजे आता बघा, रातराणीसारख्या नाटकामधला खलनायक असेल किंवा वासूची सासू मधला दारू पिऊन नॉर्मल होणारा बंडू असेल,
किंवा मिस्टर नामदेव म्हणेसारखं नाटक आहे, 4 दिवस प्रेमाचे सारखे रोल्स आहेत. त्याबद्दल सुद्धा आपण आज बोलूयात. पण त्याची सुरुवात जी खरी झाली होती, ती मला वाटतं बेस्टच्या नाट्य स्पर्धा होत्या किंवा राज्य नाट्य स्पर्धा होत्या. तिथून झाली होती का त्याच्या यादीपासून झाली होती? नाटक तर मी तसं करत होतो छोट्या प्रमाणात फार. हं, हं, हं. म्हणजे स्पर्धा युगातून मी काम केलेला माणूस आहे आणि ते म्हणतात ना, जिथे शिकायला मिळतं, की झाडूसुद्धा तुम्हाला मारता आली पाहिजे, कपडे शिवता आले पाहिजेत, हं, हं, हं. स्वच्छपणा ठेवता आला पाहिजे आणि अनेक नवीन मुलांबरोबर काम करताना जो एक समंजसपणा दाखवायचा असतो किंवा परस्पर सहकार्याची भावना जिवंत ठेवायची असते, ती शिकायला मिळते. मला प्रत्येक माणसाने शिकवलेलं आहे. म्हणजे मी त्याच्या आधी वाढ होतोच. म्हणजे वडील म्हणाले, की "हा फुकट जाणार आहे." पण वडील खूप सोशल संघाचे पुरस्कर्ते आणि खूप मी म्हणजे शाळेत असताना वगैरे खूप अशा केलेल्या आहेत हं, हं. मस्ती खूप. शिक्षक काय म्हणायचे तुम्हाला? शिक्षक तुझं म्हणाले, काय की होणार नाही? "काय होणार?" खरंच आज मला त्याचा जास्त आनंद होतो, की आजही मला काही शिक्षक असे म्हणतात, की "तू कोण होतास आणि कुठल्या कुठे गेलास हे तुला काही जाणवतंय का?" हं. म्हटलं, "अर्थातच जाणवतंय." पण हे शिकता आलं म्हणजे वाईट गोष्टीतून सुद्धा प्रवास करता आलं पाहिजे. त्याशिवाय त्याचं वाईट पण खरं, कळतच नाही मुळात. खरं. आणि खूप चांगल्या लोकांबरोबर संगत ठेवून सुद्धा पुढे जाता आलं पाहिजे. हं, हं. म्हणजे मला वडिलांनी त्यावेळेला आमच्या त्या वस्तीतून किंवा राहत होतो त्या सगळ्या वातावरणातून बाहेर काढून संघात घातलं नसतं, तर मी कदाचित असा नसतो. हं. मी आणखीन काहीतरी म्हणजे मला अजूनही ते काही गुण काही अंशी माझ्या अंगात आहेत आहेत अजून. अजून. शिस्त. शिस्त तर आहेत, पण अजून मला मस्ती करावीशी वाटते. हं, हं, हं. मग ते थोडंसं मी जिवंत ठेवलेलं आहे. कधीतरी त्याचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली, नियमाच्या बाहेर जाऊन कोणी हं, काही हं. करायला लागला, दादागिरी करायला लागला, तर माझ्यातला तो उफाळून अजूनही येतो. बरं. आणि ते प्रत्येक माणसात असावं, हं, असायलाच पाहिजे. हं. तर त्याच्यातून मला त्यांनी बाहेर काढलं. वडील स्वतः खूप सोशल आणि शाळेमध्ये होणारी भाषणांच्या स्पर्धामध्ये भाग घ्यायला लावले. स्वतः भाषण लिहून देणं, ते माझ्याकडून म्हणवून घेणं. हं. त्यांची वाणी खूप स्वच्छ होती. म्हणजे त्याच्याच कदाचित माझ्यामध्ये ते उतरलं असावं. नाटक-बिटक करायचं ते, पण ते कॉलनीत वगैरे छंद म्हणून, हौस छंद म्हणून. म्हणून. पण त्यांना आवड होती. हं. आई तशी आमची एवढी नव्हती, की "अरे बापरे! नाटकात जाणार म्हणजे हा गेला वाया. नाटकातला माणूस, सिनेमातला माणूस कधीच यशस्वी होणार नाही." अशी एक त्यावेळेला भावना होती. आता हं, ती फार हं, बदलली आहे. हं. आता उलट प्रत्येक जण काम करायला बघतोय या क्षेत्रामध्ये, की आपण पुढे येऊन आपलं नाव होणार. कुठे कार्यशाळा आहेत, कुठे शिबिरं आहेत, तिथे सगळं, जाऊया. सगळं आता ते होतंय. आता हो. त्याला काही विरोध होत नाही. पण हं. मला वाटतं, की या सगळ्यातून माणसाने गेलं पाहिजे. तर मी मगाशी म्हणालो ते मला फार खरं वाटायला लागलं आत्ता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर वाटलं, की हे आपल्याला कसं मिळालं? हं. थोडं मागे जाऊन पाहायला पाहिजे आपल्याला, की मी या पात्रतेचा आहे का? हं. कदाचित असेन, कदाचित नसेन. पण प्रत्येक माणसाने जे शिकवत जातं ना मला काम करत असताना माझ्या बरोबरच्या सहकार्यातून, कलावंतांमधून, त्याचंही पारितोषिक आहे खरं तर, बरोबर, बरोबर. की तो असा वागतोय, मग ते आपल्यात पण असलं पाहिजे. हे असं इतकं चांगलं होतंय ते आपण पण अनुभवलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. तर ही भावना लहानपणापासून आली. मी शाळेमध्ये असताना स्वतः छोट्या नाटिका लिहायचो हं. आणि मुलांना घेऊन बसवायचो. त्याचं कौतुक व्हायचं. तुमचं कौतुक व्हायला लागलं, तुम्हाला पुरस्कार मिळायला लागला, की विरोधाची भावना थोडी कमकुवत होते. हं. म्हणजे माझ्या वडिलांची, आईची ती झाली. पेपरात पहिल्यांदा नाव आलं. हं. तर हां, अरे वाह! वाह! पेपरात नाव आलं. आमचं पण नाही कधी आलं. तर तो विरोध थोडासा म मवाळ होतो खूप. हं, हं, तसं हं. माझ्या बाबतीत झालेलं आहे खूप. आणि आमच्यात तसं घराण्यात कोणी नाहीये या क्षेत्रातलं. पण माझ्या सगळ्या मावश्या आहेत ना, त्या एक नंबर नकला करणाऱ्या होत्या. हो. म्हणजे आता समोर बसलेली असेल आणि आपल्याकडे ते पाहुणे आले तुमच्या रूपानं आणि तुम्ही निघून गेलात, तर तुमची सेम कॉपी करायच्या. अच्छा. माझी आईसुद्धा त्याच्यामध्ये आणि बरं. माझ्या 3-3 मावश्या.
त्या इतक्या बेमालूम करायच्या काम, ते कदाचित ते माझ्या हात हं. उतरलं असावं असं मला वाटतं, हं, हं. की एखादी गोष्ट आपण काम करताना ह्या फार महत्त्वाच्या आहेत, की अवलोकन करतो एखाद्या गोष्टीचं, ती आपल्या अंगात उतरवून घेतो. तर तसं माझ्यामध्ये यायला लागलं हळू मग मी माणसं बघायला लागलो, माणसं वाचायला लागलो. मी मार्केटमध्ये जायची मला अजूनही सवय आहे. लग्न समारंभात कधी-कधी जाण्याचा योग येतो. काही कार्यक्रमात येतो. ट्रेनमध्ये प्रवास केलेला आहे भरपूर मी. तर कॅरेक्टर इथंच सापडतात मला वाटतं, हं, हं. बरोबर. की एखादा मला प्रश्न विचारतो, "तुम्हाला ही व्यक्तिरेखा कशी सापडली?" म्हटलं, "मी बघितली ती." गंमत-जंमत नावाचं नाटक ऋषिकेश हो. परांजपेचं ज्याच्यामध्ये मी 13 भूमिका केल्या होत्या. कपडे बदलणं म्हणजे वेगळी व्यक्तिरेखा करणं नव्हे, तर त्याला आमूलाग्र बदलावं लागतं. बरोबर. शरीराच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत आणि ते बारकावे टिपणं, आज फोनमुळे ते करता येत नाही. पण माणसं मी सारखं सगळीकडे जाऊन सांगत असतो, की माणसं बघायला हं, हं, शिका. हं. माणसांच्या जवळ जा, त्यांच्याशी खरंय, बोला, खरंय. त्यांचं अवलोकन करा, तर ती तुम्हाला कॅरेक्टर म्हणून उपयोगी पडतील. बरोबर. अशा पद्धतीने त्या व्यक्तिरेखा माझ्यात मुरत गेल्या म्हणा खरंय. किंवा मला त्यांची जाणीव व्हायला लागली, "अरे हो, ही माणसं खरी वाटली पाहिजेत आपण काम करताना, ती खोटी नाही वाटली हं, पाहिजेत." हं. तर ती खरी वाटण्यासाठी मला असं वाटतं माणसं वाचली पाहिजेत आपण. आणि आपल्या प्रवासासाठी किंवा आपल्याला यशासाठी ना कोणीतरी लागतं एक. हं. म्हणजे तुमचं कौतुक करून, तुम्हाला प्रोत्साहित करून, तुम्हाला थोडं पुढची एक पायरी त्यांनी दिली पाहिजे. जी मला माझ्या शाळेने दिली. पण मी बी-एस-टीत नोकरीला लागलो, त्या बी-एस-टीने दिली. हं. मग त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत. मला असं वाटतं, की आज मी उभं राहायला त्यांनी मला भक्कम पाय दिलेत. प्रलय मयेकर आमच्याकडे होते एकतर, शरद पोंक्षे, मी, अविनाश नारकर, प्रशांत दामले, हं. ही सगळी मंडळी म्हणजे आता ती सगळी मातब्बर आहेत. बरोबर. पण त्यांचा प्रवास मी बघितलेला आहे पहिल्यापासून. आम्ही एकत्र कामं हं, केलेली आहेत. हं. तर ही प्रत्येक माणसं मला काही ना काही सांगत गेली, शिकवत गेली. माझ्या हाताखाली कामं केली या सगळ्यांनी. तर मला असं वाटतं ते बघितलेल्या माणसांमधूनच आपल्याला मिळतं आणि येतं. बरोबर. बी-एस-टीची एकांकिका स्पर्धा ज्या वर्षी मी तिथे रुजू झालो, त्या वर्षी 12 वर्ष बंद पडलेली पुन्हा सुरू झाली. वाह! प्रभाकर मोरे हे आपल्या गृहमंत्री होते आपले. तर ते आमच्या ड्रामा विभागाचे सेक्रेटरी होते. अच्छा. आणि त्यावेळेला मी ट्रेनिंग स्कूलला होतो आणि मी म्हटलं, "आपण एकांकिका स्पर्धेत भाग घेऊया." कारण मस्ती माझ्याच त्या सगळ्यांमध्ये. तर सगळ्यांना एकत्र आणून रमेश पवारांची हंगर स्ट्राईक एकांकिका मी पहिली केली होती. बरं. आणि त्या वर्षी मी बेस्ट ॲक्टर, बेस्ट दिग्दर्शक, बेस्ट एकांकिका. आपोआप तुमच्याकडे लक्ष जातं ना लोकांचं. अरे, हा कोण आलाय नवीन? हा कोण? जुनी माणसं बी-एस-टीत किती रमेश रणदिवे, रमाकांत केदार, ही सगळी म्हणजे शंभूस वगैरे केलेली बापरे! माणसं, इतकी हं, मोठी हं, हं. माणसं. तर त्या लोकांच्या नजरेत आलो. रमेश रणदिवेंनी मला बरोबर हेरलं होतं. आणि स्टेट कॉम्पिटिशनला माणसं सिलेक्ट करायची, कलावंत सिलेक्ट करायचे. जो या स्पर्धेत पहिला आलेला आहे त्याला बोलवायचं. ओके. मी दरवर्षी असायचो आणि 15-15, 20-20 दिवस मी तालीम करायचो आणि मला नंतर बाजूला केलं जायचं. अरे बापरे! हां. कारण एकच, हं. उंची कमी आहे. ओह! ह्याची उंची कमी आहे. हा शोभणार नाही तिथे. हा नाही शोभणार. एवढ्या वयाची भूमिका तो नाही करू शकत. मी दर वेळेला पडद्याच्या मागे जाऊन रडायचो. आणि त्या नाटिकेचा किंवा त्या नाटकाचा सेट कॉम्पिटिशन मी प्रॉम्प्टर असायचो. म्हटलं का होतं असं माझ्या बाबतीत? मी इतकं चांगलं काम करतो, पुरस्कार मिळवतो आणि मला 15 ते 18 दिवसाच्या तालमीनंतर बाजूला केलं जातं. सल होती मनात, हं, हं, की ही कधी संपणार असं वाटत असताना त्या वर्षी रमेश रणदिवे आमचे सेक्रेटरी झाले. हं. त्याही वर्षी मला पहिलं बक्षीस मिळालं आणि रमेश रणदिवेंनी स्टेटला नाटक निवडलं ते तात्यासाहेबांचं दुसरा पेशवा. हं. बाजीराव मस्तानीवरचं नाटक. मी ते ऐकल्याबरोबर बोललो, "याच्यात 100% मी नसणार कारण मी शोभणारच नाही." पण त्यांनी मला एक बोलून भूमिका देऊ केली. त्यावेळेस सगळ्यांचे डोळे असे विस्फारले एकदम हं. आणि त्यांच्याशी वाद सुरू झाले त्या लोकांचे रमेश रणदिवेंबरोबर. महादेव शास्त्री
अशा माणसाची भूमिका आणि त्याचं वय वर्ष 80 होतं बापरे! आणि हं, मी होतो 22 वर्षाचा. हं. मी समजलं की मला 100% काढणार याच्यातून. आणि ती सगळी समोरची माणसं तो नाही शोभणार. तो चांगलं काम करतो मान्य आहे, पण तो शोभणारच नाही. तर त्यांनी त्यांच्या स्वरामध्ये सगळ्यांना ठणकावलं होतं, की मी जेव्हा एखाद्या माणसाबद्दल काहीतरी ठरवतो ना, तेव्हा ते शेवटपर्यंत असतं. ते मी बदलत नाही. हं. आणि मी आत्ता जे काय म्हणतोय हे फक्त डोक्यात ठेवून द्या. स्पर्धा झाली की मग आपण बोलू. त्यामुळे हाच काम करणार मुलगा. असं करून मी आणि माझे बरोबर अशोक कुलकर्णी त्यावेळेला आमच्याकडे अ, अ, एक होते अभिनेते. दोघांनी आम्ही ती भूमिका त्याच्यामध्ये केली आणि मी बाजी मारली त्याच्यात. त्या नाटकामध्ये फक्त मला रौप्य पदक मिळालं. वाह! आता रमेश रणदेवेनी मला काय शिकवलं असेल त्या नाटकातून? तर कुणाला कमी लेखू नकोस. हं. समोरचा माणूस काय ताकदीचा आहे, हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेव. बरोबर. त्याला संधी दे. हं, ती संधी त्याने दिली आणि मला रौप्य पदक मिळालं आणि मग त्या वर्षापासून मी रौप्य पदक घेतच आलो 6 वर्ष. हं. तर या गोष्टी शिकायला मिळतात खरंय, ना, या खरंय, गोष्टी तुम्हाला पुढे खरंय, खरंय. नेतात, पाठवतात. पण मग त्या काळामध्ये बेस्टच्या स्पर्धा असतील किंवा राज्यनाट्य स्पर्धा असतील, त्याचं ग्लॅमरही होतं, त्याचं महत्त्वही होतं. ते कशा करेक्ट. प्रकारचं होतं? त्यावेळेला एक नटाला एक मान असायचा, हं, की पारितोषिक विजेता, राज्यनाट्य स्पर्धेत भाग घेतलेला, हं. राज्यनाट्य स्पर्धेत पारितोषिक मिळवलेलं. आम्ही अनेक वर्षी पारितोषिक मिळवली आहेत. मयेकर लिहायचे आणि मी काम करायचो आणि कधी-कधी दिग्दर्शित करायचो. अच्छा. तर मयेकरांचं नाटक करायला मिळणं हा केवढा मोठा क्षण असायचा. बापरे! म्हणजे लोकं असे बघायचे, "अरे, त्यांचं नाटक आपल्यासाठी पाहिजे, असं पाहिजे." पण मला ते जवळून पाहण्याचा, त्यांच्याबरोबर राहून शिकण्याचा खूप फायदा झाला. वाह! खूप म्हणजे बापरे! केवढा तरी. आज मयेकर असते तर आणखीन कुठल्या कुठे नेलं असतं आम्हाला किंवा ते स्वतःही गेले असते म्हण. तर अशी माणसं ही भेटली. आता प्रशांत दामले बरोबर केलं काम. शरद पोंक्षे यांनी माझ्याकडे काम दिग्दर्शनाच्या खाली त्यांनी कामं केलेली आहेत. पण मग प्रशांतनी काय शिकवलं? तर नाटकातलं टायमिंग शिकवलं. अच्छा. शरदनी काय शिकवलं? कामातली शिस्त शिकवली. अविनाश नारकरनी काय शिकवलं? तर एखाद्या नाटकाबद्दल, एखाद्या कलाकृतीबद्दल त्याला प्रामाणिकपणाची जोड देऊन ती मोठी कशी करायची, हे त्याने शिकवलं. म्हणजे मी ह्याला सीनियर आहे, तरी पण मी शिकतोच आहे. मी शिकतोच आणि माणसाने शिकत राहावं वाह! अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुम्ही एकीकडे म्हणताय तुम्ही ते तुमच्या हाताखाली काम करत होते. पण तुम्ही काय शिकवत होतात हे तुम्ही सांगितलंत एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये. हे खूप बरोबर. महत्त्वाचं असतं. खरंय, खरंय. आजूबाजूची परिस्थितीच तर शिकवते, समाज शिकवतो, हो, माणसं हो. शिकवतात. त्याच्यातून आपण ते वेचायचं असतं आणि पुढे जायचं असतं. तर या खरंय. सगळ्या मंडळींचा मला खूप फायदा झाला. बेस्टचे सगळे अधिकारी, जनरल मॅनेजरपासून कलावंतांना पोषक होती ही माणसं. हं, म्हणजे मी आज त्यांची सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, पण बेस्ट कला क्रीडा मंडळीने आम्हाला पुढपर्यंत नेलं. हं, हं. राज्यनाट्य स्पर्धेपर्यंत नेलं आणि तिथे रमेश रणदिवेंनी मला मच्छिंद्रकडे पोहोचवलं. अच्छा. मच्छिंद्र कांबळी माझे खूप चाहते होते. म्हणजे खरं तर लोकं त्यांचे चाहते हं, आहेत, पण हं. ते मला खूप मानायचे. तर त्यांनी त्यांचं पहिलं नाटक मी डिरेक्ट केलेलं पांडगो इलो रे बा इलो. हो. आम्ही त्याचे भरपूर शो केले. तर ते त्यांच्याकडे एक शिकायला मिळालं, की काय माहिती त्यासारखा माणूस होणेच नाही, खरंय, असं खरंय, मी म्हणेन. खरंय. तर ही सगळी प्रवासातली माणसं आहेत भेटलेली. भक्तीताईंबरोबर मी 3-4 वेळा काम केलंय. हं, हं. त्यामुळे त्यांची कामातली शिस्त आणि तो करडेपणा, करारीपणा म्हणतो आपण त्याला, तो भयंकर होता. म्हणजे रात्राणी आम्ही केलं. बरोबर, शांतता बरोबर. कोर्ट चालू आहे हं, केलं. ॲन हं. इन्स्पेक्टर्स कॉल केलं. त्यांच्याबरोबर खूप काम करायला मिळालं. मी ते हिंदीत पण केलं होतं रात्राणी. मग तेच तुम्हाला विचारायचं होतं, की तो एक तुमच्यासाठी त्यावेळेला एक अभिमानाचा क्षण असेल किंवा असे दिवस असतील, की शफी इनामदार यांनी स्वतः त्याचे प्रयोग लावले होते आणि करेक्ट. पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वी थिएटरमध्ये. हिंदी रात्राणी. हिंदीमध्ये. त्याचं नाव काय होतं? रेशम घाट. रेशीम घाट. बरोबर. हां, रेशम घाट. मला ते त्याच्याबद्दल सांगा, की कोण-कोण यायचं त्यावेळेला ते नाटक बघायला? कसं कौतुक व्हायचं? बापरे! हिंदीमध्ये काम करण्याचा अनुभव तेव्हा हिंदीमधले जे मोठे स्टॉलवर ज्यांनी थिएटर केलेलं आहे, हं, हं. ती सगळीच लोकं म्हणजे बेबी नंदा वगैरे पण आली होती. अच्छा. अमरीश पुरी वगैरे पण आले होते. आणखीन अनेक लोकं येऊन गेले होते. गोविंद निहलानी आले होते.
आणि शफीने ते नेलं पुढे. म्हणजे आम्ही भारतभर फिरलो त्याचे प्रयोग ओके. करत आणि मीच मला नशीबवान समजतो, की त्या हिंदीमध्ये त्यांनी मला घेतलं परत. हां. बाकीची 2 मंडळी आणखीन वेगवेगळी होती. पण हे हेरणं असतं ना, ते त्या लोकांकडून शिकायचं असतं, हं, की हं. कुणामध्ये क्वालिटी आहे. त्याला पुढे ने, त्याला पुढे बरोबर, ने. बरोबर. आज ती भावना फार कमी झाली आहे. आज कसं प्रत्येकाला स्वतःकडेच बघायला वेळ आहे हं. फक्त. दुसऱ्याचा विचार फार कमी होतो. तो खरं तर झाला पाहिजे. आपणच आपली इंडस्ट्री कशाला खराब करायची? आज अनेक गरजू माणसं आहेत, चांगले कलावंत आहेत. आपल्या इंडस्ट्रीत कमी कलावंत नाहीत, खूप चांगले आहेत. हं. पण आज जगण्याच्या नादात किंवा जगण्याची शैली जी त्यांनी निवडलेली आहे, ती पार करण्याच्या नादात ते आता फक्त स्वतःकडेच पाहतात. मला कसं करेक्ट. काम मिळेल? हं. त्याला नको, त्याला नको ते मला मी करतो ना. असं सांगण्याचं धाडस पण करतात ही लोकं. तर बापरे! ते मला जरा खटकतं फक्त. म्हणून तुम्ही कोविड नंतर जरा काम कमी केलंय का? एकंदरीतच असं दिसतंय म्हणजे मालिका पण मोजक्या करताय. नाटकात तर तुम्ही दिसतच नाही आहात. जे नाटकात तुमचं सगळ्यात आवडीचं क्षेत्र आहे. खरं तर हो. म्हणजे माझं मूळ आहे असं मी म्हणेन, खरंय, की खरंय. रंगभूमीनी शिकवलं ना मला. कमी केलं म्हणजे वय पण वाढत जातं. हं, शरीर थोडंसं थकत पण जातं. हं, तर आपण त्या कामाचा वेग जो पूर्वी लावलेला होता तो कमी होतो. म्हणजे मी केलाच कमी आणि हं, आता हं. काही सिलेक्टेड कामं करत जायचं. पण नाटक मात्र मी करणारच परत. हे तर ठरवलेलंच आहे. कारण सिनेमा एका बाजूने माझा खूप वाढला. हं, त्यामुळे हं. मालिका कमी घ्यायला कमी लागलो झालं. आणि आत्ता करतोय मी मालिका बऱ्याच वर्षांनी आनंदी नावाची. हो, हो. पण प्रत्येक हे माध्यमच वेगळं कळतंय मला, की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत किंवा त्याचा परिणाम, त्यातून हं, मिळणारा हं, परिणाम आपल्याला काय शिकवतो. तर ज्याला आयुष्यात खूप वेगात धावायचं त्यांनी सीरियलमध्ये करावं. हं, हं. ज्याला विचार करून म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी बाहेर आणायची त्यांनी सिनेमामध्ये करावं आणि ज्यांना आपला मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे त्यांनी नाटक करावं आणि त्याच्यात दम आहे. नाटकांनीच तर मला बोलायला शिकवलं, माणसं शिकवली. तर ही सगळी वेगवेगळी खरंय, माध्यमं आहेत, खरंय. ज्यात यश मिळत गेलं. म्हणजे माझा पराभव फार कमी वेळा झालेला आहे, की नाही चांगलं नाटक केलं असं मला स्वतःला 2-3 वेळा वाटलं, हं, की नाही आपण चुकलो इथे. आपण हे करायला पाहिजे होतं. पण त्या-त्या वेळेला त्या-त्या वेळेला गरज असताना पण काम जेव्हा मिळतं त्याच्यामध्ये आपण काही चुका करत जातो. हं, हं. तशा आपल्या चुका झालेल्या पण आहेत. पण अभिनय करण्याच्या क्षेत्रात मध्ये मी तसा स्वतःला फसवलेला नाहीये कधी. कारण मला येतं म्हणजे मला तुम्ही टाका कुठल्या पण मोल्डमध्ये मी ते करीन. म्हणजे मी आता खलनायक पण केला सिनेमामध्ये, हो, पक्का खलनायक. हो. तर तो बाहेर येईल तेव्हा खरंच वाटेल, "अरे, हे त्यांनी कसं काय केलं?" हं, हं, हं. करत राहावं. नटांनी हरहुन्नरी असावं बरोबर, आणि त्यामुळे नटाचं आयुष्य वाढतं. बरोबर. तुम्हाला नट म्हणून लोकं सतत बोलवत राहतात, सतत आणि दुसरं त्याच्याबरोबर तुमचं वागणं. हां. माणुसकीचा भाग हा असतो, सहकार्याची भावना असतेच. हं, हं. तर या गोष्टी तुम्ही स्वतःला कायम चिकटवून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. खरंय. ते अशा मुलाम्यासारख्या लावल्या तर ते हं. आणि ते कळतं की तो मुलामा आहे ते. मला माहिती कळतं. खोटं वागणं लगेच कळतं लगेच ना. कळतं, लगेच कळतं. आणि तुम्ही वेगळ्या भूमिकांबद्दल म्हणताय ते भेटी लागी जीवा मला वाटतं जी सीरियल होती. हो. ती जो एक लोककलाकाराची भूमिका तुम्ही जी भेटी साकारलीत. लागे जीवा करेक्ट. अरे खरं, खरंय. काय विषय आणि मी आणि म्हटलं ना मोजकी कामं तुम्ही करताय, तर ते पण मला असं वाटतं तुम्ही ठरवून करताय, की हां, ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे का? हां, मग मी करतो. पण पाहिजे तसं तसं बघायला पाहिजे. मला असं हां. वाटतं म्हणजे खरंय, खरंय. आपणच आपल्याला तपासत असतो हं, अशा भूमिका हं. करून, की बरोबर. आपण बरोबर करतोय का? ह्याच्यात बसतोय का? तर ते मला आत्ता करणार मिळतं किंवा मन उडू-उडू आम्ही केलं मध्ये. हं. त्याच्यात मी मालिकेमध्ये काय कंटाळतो असं नाहीये. पण ज्या पद्धतीनं ती मंडळी काम करतात तिथे कंटाळा येतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला विचार करायला काही वेळच देत नाही, की आत्ता मला काहीतरी बोलायचं आहे एक सलग पॅराग्राफ, त्याच्यातली माझी एक्सप्रेशन मी ठरवलेली आहेत, तर त्याचे 50 तुकडे होतात. तर हं. कसा काय तो कॅरेक्टर पकडणार? मग ते छपाऊ काम होतं ना. मोनोटोनस होतं, एकसुरी बरोबर, म्हणतो बरोबर. आपण त्याला. हं, हं. तर ते तेवढं जरा बदललं तर आणखीन मजा येईल. पूर्वी हे व्हायचं म्हणजे ज्यावेळेला मी वादळवाट करायचो, त्यावेळेला मी अनुभवलेलं आहे. तेव्हा डिरेक्टर किंग असायचा. हं. आता डिरेक्टर किंग नाही. आता बाकीचे सगळे किंग आहेत. बाकीचे सगळे म्हणजे
सगळी त्यानिमित्ताने क्रिएटिव्ह लोक. हम्म. क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी तुम्हाला थोडासा अनुभव पण असावा लागतो ना. हम्म. तुम्ही काय वाचलंय, काय केलंय, काय पाहिलंय, हे पण असावं लागतं. आणि खूप जुनं काही वर्ष काम केलेल्या लोकांना जेव्हा ते सांगितलं आणि शिकवलं जातं, तेव्हा हम्म. मन खट्टू होतं. तर तशा प्रकारे पुन्हा एकदा ती वेळ यावी अशी माझी फार इच्छा आहे. म्हणजे लोकं थकणार नाहीत. 14-14 तास, 16-16 तास खरंय, कामं नाही करणार. खरंय. आज त्यांच्या तब्येती, प्रकृती बिघडवते हे याच गोष्टी आहेत ना. त्यांना झोप नाही. ते रात्री 2-2, 3-3 वाजता घरी येतात. परत खरंय. सकाळी 7-7:30 ला हम्म. येतात. विशेषतः तांत्रिक काम करणारी लोकं, ज्यांना आपल्यानंतर जावं लागतं हो. घरी. त्यामुळे एक तर सकस जेवण मिळत नाही कोणाकडे. फार कमी लोकं एखादं चुकून कोणाकडे तरी मिळत. सकस न्याहारी मिळत नाही तुम्हाला. राहण्याची किंवा बसण्याची, उठण्याची जागा छान नसते. हायजिनिक काहीच नाही. हम्म. तरी हम्म. पण लोकं कष्ट करतायत, तक्रार न करता. पण तक्रार न करता करतायत याला कारण आहे, जे त्यांनीच निर्माण केलेलं आहे. लोकांनीच निर्माण केलेलं आहे, की मला मिळेल ते काम मी घेईन. मी किती वेळ तर कर. चल मी तिकडे जातो, इकडे जाऊन कर. तर हे गेलंच की. हो. ती कुठे आहेत माणसं मग? की मी 8 तास नेमाने काम करीन, पण हम्म. त्याला न्याय देईन. बरोबर. ही जी भावना आहे ही कमी झाली असं मला वाटतं एका बाजूनी. खरंय, खरंय. तर ती सुधारली पाहिजे. त्यांना दोष देत नाही. त्यांचं माध्यमच आता असं झालंय ते, की ते रिक्वायर्ड झालंय म्हणतात. नाही, नाही एवढी मिनिटं आज निघाली पाहिजेत. ही जबाबदारी असते. हम्म. मग त्याच्यावर क्रिएटिव्ह असतात, त्याच्यावर चॅनल असतं, त्याच्यावर प्रोडक्शन हाऊस असतं. ही इतकी माणसं तिथे लक्ष घालत असतात आणि सांगत असतात, की डोकं सुन्न होऊन जातं. बापरे. हम्म. काही ठिकाणी आता या या उष्णतेमध्ये आम्ही इतक्या हो. गरम्यात काम करतो आता आणि जिथे एसी पण नाही. तरी पण आम्ही करतोय. ओरडलं, की आपण वाईट होतो. हम्म. पण ह्या आवश्यक आहे, मूलभूत हो गरजा ना. आहेत. हो ना. ते लोकांना लक्झरी मिळणं, कलावंतांना लक्झरी मिळणं, सगळ्या युनिटला लक्झरी मिळणं, हे हवंय खरं तर. आणि लक्झरीपेक्षा हे बेसिक गरजा आहेत, आपण असं बेसिक म्हणूया. गरजा आहेत. त्या तर मिळालंच ह्या पाहिजे. आपण का लक्षात अजूनही घेत नाही त्याचं एक वाईट वाटतं मला. नाही आणि तुमच्यासारखी व्यक्ती जेव्हा ही तक्रार करते तेव्हा ते महत्वाचं ह्यासाठी असतं कारण तुम्ही आता उल्लेख केलात जो काळ तुम्ही बघितलेला आहे म्हणजे आभाळमाया, वादळवाट हो, किंवा हो. त्यापूर्वी सुद्धा मला वाटतं माझ्या नवऱ्याची बायको अशा हो, सगळ्या हो, हो, सिरियल्स ज्या हो, आहेत हो, हो. तेव्हा ज्या प्रकारे काम व्हायचं ते तुम्ही बघितलंय मी म्हणून तुम्ही बघितलेलं आहे ते. ही तुलना सरळ करू शकता म्हणजे त्याच्यामुळे. जरा कुठे तडजोड करायला मागितलं आपण, की लगेच क्रॉस होतो सगळा. अरे अरे बापरे. नाही, 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 नाही. नाही शक्य तेव्हा आपलं शूटिंग होत नाहीच ॲक्चुअली. पण मला 10 दिवस जर सांगितले, तर तुम्ही 10 दिवस वापरा, 12 दिवस वापरा. पण 10-12 दिवस करून तुम्ही 4च दिवस माझं काम करणार आणि मला महिनाभर तंगत ठेवणार. ही कुठली पद्धत आहे आपल्याकडची? त्याच्यामुळे कंटाळा येतो. आदल्या दिवशी रात्री मी असं ऐकलंय की कॉल टाइम मिळतो. ते तर अनेक ठिकाणी होतं. ते अनेक ठिकाणी होतं. अनेक ठिकाणी. कॉल टाईम मिळतो, बदलतो, काही होतं. म्हणजे ठीक आहे. काही वेळेला ठीक आहे आपण असं समजू काही वेळ शकतो हा. ठीक आहे. काही लोकं, काही संस्था अशा आहेत आपल्याकडे, की चांगलं सहकार्य करतात. खूप चांगलं, खूप चांगली लोकं असतात, मंडळी असतात. पण हे सगळ्यांकडे असावं असं माझी इच्छा आहे. हा आपला पोट भरण्याचा धंदा आहे. आता खरंय, खरंय. डिक्लेअर झालेला हो, आहे. हो, हो, तर हो. मग बरोबर, तिथे या बरोबर. गोष्टी झाल्या पाहिजेत ना. खरं आहे. मी तुमची जुनी एक मुलाखत बघितली त्यात पण तुम्ही हेच सांगितलं होतं आणि तुमचं असं म्हणणं होतं, की मालिकांच्या विषयांचा दर्जा आणि वेगळेपण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. हे मी 2018 ची गोष्ट म्हणतोय. काही करेक्ट आहे. बदललंय का 8 वर्षामध्ये तुम्हाला जाणवतंय? हो. आता मगाशी उल्लेख केला तुम्ही तर भेटीला गेली भेटीला वा गेली. हा हो, विषय काय होता? हो. पण आज तितकी ती वर जायला पाहिजे तितकी नाही. आता सावित्रीबाईंवरची मालिका काहीतरी बंद होते असं हो. मी ऐकलं. झाली म्हणजे शेवटचा भाग झाला प्रसारित. काय कारणं आम्हाला कळत नाही. हं, काय कशासाठी बंद होते? म्हणजे अशा पद्धतीचं साहित्य आणि विचार नको आहेत का? हं. एका बाजूला आपण हवेत हवेत अशी भाषणं द्यायची, पण ॲक्चुअली यांना सपोर्ट केला पाहिजे ना अशा विषयांना. काही मालिका खूपच चांगल्या येतात, पण त्यांच्या मागे त्यांची मेहनत, कष्ट असतातच खूप. ते चालले पाहिजेत पुढे. हं, हं. अख्खं कुटुंब अवलंबून असतं खरंय, प्रत्येक माणसाचं. खरंय, खरंय. आणि प्रेक्षकांना सुद्धा मी सांगेन, की तुम्ही अशा पद्धतीचंच पाहायला शिका. तुम्ही जेव्हा ते पाहायला लागाल ना, तेव्हा तुमच्यावर बाकीचं लादलं जाणार नाही. बरोबर. मग अशाच पद्धतीची एक मालिका तयार होईल, शृंखला तयार होईल. म्हणजे मी आता वादळवाट केलंय म्हणून मी बोलू शकतोय.
बरोबर. की तुम्ही लोकांना सवय लावा, जरा आदळायला लागतं, हे पण खरं आहे, सगळं बरोबर आहे. पण बघितलंच नाही गेलं. म्हणजे हं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टी-आर-पी नावाची एक काहीतरी वस्तू आहे आपल्याकडे. तर तर मग आम्ही कशाला चालवायची पुढे? असं नाही होतं का? मग हं. लोकांनी सुद्धा अशा चांगल्या गोष्टींनाच सपोर्ट. सपोर्ट केला पाहिजे असं बरोबर. मला वाटतं. बरोबर. असं आहे. खरं पण भेटीलागी जीवाबद्दल सांगा ना जरा. तेव्हा काय तुम्ही मेहनत केलीत? मला वाटतं मला त्याच्यामध्ये भारूड पण, कीर्तन आणि भारुड सगळंच. शिकवण्यासाठी माणसं होती. अच्छा. म्हणजे कडेकरनी त्यासाठी मेहनत नक्कीच घेतली होती. मला नाचायला लावणं वगैरे, ते मोठमोठे अवघड भाषेतले ते श्लोक वगैरे असायचे हं, म्हणणं. हं, हं. तर याची तयारी केली होती. मला वाटतं थोडीशी ती गोष्ट नंतर पुढे पसरली, ज्यावेळेला त्याने एकाच घरात दोघांना आणलं, अच्छा. मुलाला आणि हं, बापाला. हं, गोष्ट हं. संपली. संपली. बरोबर. ते वेगवेगळ्या ठिकाणाहून जर एकमेकाशी झुंजत राहिले असते, तर तो अधिक देखावा चांगला झाला असता. हं. पण विषयाच्या माध्यमातून मागणीप्रमाणे. फार ग्रेट होती, हं. फार ग्रेट. हो, हो. बघा ना, आता ही लोकपरंपरा आहे, जी आम्ही त्यातून मांडत होतो आणि ती लोकांना बघवत नाही, असं स्टेटमेंट आलं आमच्याकडे. लोकांना नको आहे तसं. मग लोकांना काय पाहिजे? सापशिड्या कपाळावर काढलेल्या? म्हणजे हिंदीत चाललंय ते परत आपण मराठीत आणायचा प्रयत्न तेच, करतोय. तेच आहे, तेच आहे. बापरे! आपलं म्हणून काहीतरी साहित्य हो आहे, ना, हो आपलं ना. म्हणून काहीतरी कल्चर आहे. मला असं वाटतं आपण आपलं कल्चर मांडलंच पाहिजे. पण तुम्ही प्रत्येक माध्यमातून समाजाला काहीतरी सांगितलंच पाहिजे. खरंय, खरंय. नुसत्याच करमणुकीच्या नावाखाली आम्ही भंपक प्रकार करणार असू, तर लोकं कोण बघतायत मग? ही बघणारी लोकं कोण आहेत, जी टी-आर-पी वाढवतात यांचा? म्हणजे आपण कल्चर नाही आहोत का? आपण सुसंस्कृत नाही आहोत का? आपण सगळे आहोत. पण आपण ते धाडस दाखवत नाही. पण तुमच्यासारख्या कलाकारांनी कधी याच्याबद्दल चर्चा केली आहे किंवा तुमचं कधी बोलणं झालंय चॅनलमधल्या लोकांशी म्हणा किंवा प्रोड्युसर्स बरोबर? निर्माते मंडळी आणि काय माहिती चर्चा ही दिग्दर्शक, नट, हो, 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 हो. क्रिएटिव्हशी आम्हाला काय बोलता येत नाही. हं, हं. पण आपण आपल्या गोष्टी आता हे काय रे, हे बरोबर नाही रे वाटत आहे. मग त्यातल्या त्यात दिग्दर्शक थोडंसं लिबर्टी घेऊन आम्हाला सांगतो, "ठीक आहे, तुम्ही असं नका बोलू, असं बोला, हं. असं बोला." आज आपली भाषा सुद्धा सुंदर लिहिली जाऊ नये, शब्द आपल्याला बोलता येऊ नये. पण मग काय आपण मराठी मालिका करतोय, मग आपल्याला मराठी नाही बोलता मराठी नाटक करतोय, आपल्या भाषेवर प्रभुत्व नाही मिळवता मिळवता आलंच पाहिजे. बरोबर. तुम्हाला हे मी म्हटलं त्याप्रमाणे तेच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवत असते. प्रत्येक माणसाची कृती पण आपल्याला शिकवत असते. तुम्ही नीटपणे बघा. ही हं. झापडं लावून जी आपण आलोय ना, ही जरा बाजूला केली तर आपल्याला खूप चांगलं दिसेल. खरंय. एवढं आपलं ग्रेट साहित्य आहे. हो, अर्थातच आहे. आज मराठी सिनेमा सुद्धा काय-काय फार वेगवेगळ्या कल्पनेतून यायला लागलेत खरंय, बघा. खरंय. किती सुंदर म्हणजे. तुमचंच स्वतः उदाहरण घ्यायचं तर तुम्ही नावाच्या बाई कादंबरीवरनं माणूस, बाई माणूस नावाचा बाई सिनेमा माणूस केलात. केला. बघा कविता चांगला महाजन सिनेमा यांचा. अजून अडकलेला आहे तसाच. तो कधी झाला पूर्ण आणि सिनेमा? त्याला आता 10 वर्ष झाली. 10 वर्ष. बापरे! म्हणजे आमचे अजूनही प्रयत्न चालू आहेत. काय सुद्धा म्हणजे मी बघितल्यावर मलाच असं वाटलं, की आपण चांगला सिनेमा केला एक. तो नीटपणे राबवला तर होऊ शकतं. पण ते जाण्यासाठी जी एक ताकद लागते हं, आर्थिक हं, गोष्टींची, हं. ती मिळत नाही हो. तो पूर्ण आहे सिनेमा. पूर्ण. एकदम व्यवस्थित. मी रामभाऊ इंगोले एक मोठे समाजसेवक आहेत, जे वेश्यांच्या मुलांचं संगोपन करतात. हं. त्यांच्या एरियातून त्या वस्तीतून जाऊन त्यांनी ती मुलं आणलेली आहेत, जी फुकट गेलेली, गटारात लोळणारी आणि घाणेरडी भाषा. म्हणजे त्यांच्या आया जो व्यवसाय करतात त्याची संबंधित भाषा ती मुलं बोलणारी. अशा मुलांना त्यांनी स्टॉलवर्ट केलं. त्यांच्यावर मी सिनेमा केलाय वारसा नावाचा. वारसा. पडू नये. तो चालू शकतो एवढं त्याच्यात मटेरियल आहे. पण पुन्हा तेच, की नवीन निर्माते काय करतात, सिनेमा बनवतात आणि मग इतका पैसा लागतो रिलीजला, तेव्हा ते थंड होतात. खरं ते गेलं पाहिजे हो, पुढे ना, अशा हो. अनेक सिनेमा आहेत अडकलेले वेगवेगळ्या विषयांवरती, पण हो. त्यांच्याकडे पुढे जाताच येत नाही त्यांना. आता ही छाया कदम सारखी अभिनेत्री बाई माणूसमध्ये. बाई म्हणत हो, पहिलं तिला ओपनिंग पहिलं. दिलं होतं मी. पण तेव्हा बघितल्यावर कळलं ना, हिच्यामध्ये क्वालिटी आहे. खरंय, खरंय. आज कुठे गेली ती? मग मालिकांबद्दल आपण खरं तर खूप बोलू असं आहे. म्हणजे एक मालिका होईल. मुलाखतींची मालिका असं होऊ शकतं. तुम्ही भाषेचं म्हणालात, तुम्हाला स्वतःला किती वेळा स्क्रिप्ट बदलायला लागते किंवा शब्द बदलायला लागतात? मला शब्द किंवा काही काही वेळा वाक्य खटकतात खूप. वाक्य. हं.
की हां, म्हणजे व्याकरणातले कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण हे कसं आलं पाहिजे, खरंय. हे कित्येक लोकांना माहीत. तेव्हा ते बदलावं लागतं. म्हणजे मी विचारून मी शक्यतो लेखकांनी जे लिहिलंय तेच बोलतो आणि बोलावं ते बरोबर आहे. शेवटी प्रत्येक लेखकाची सुद्धा मेहनत असतेच ना. काहीतरी लिहिण्यामागे काहीतरी डोकं असतं. त्यांनी 10 वेळा विचार केलेला असतो. आपण बरोबर. एका फटक्यात जाऊन ते बदलणं हे पण बरोबर नाही. खरंय, खरंय. पण आज अनेक कलावंत सगळंच बदलायला बघतात. म्हणजे त्यांना कपडे कसे हवेत हे त्यांनी ठरवायचं. अच्छा. आपल्याकडे इतक्या लेव्हलला चाललेलं आहे. हे मी बघितलेलं आहे. मला हेच कानातले पाहिजेत, मला असंच कुंकू पाहिजे किंवा माझी केशभूषा अशीच पाहिजे. हे कलाकार सांगतात. हो, कलाकार सांगतात. ॲक्चुअली डिझायनरनी सगळं सांगितलेलं हो. असतं, विचार केलेला असतो. तुम्ही कसं बनवा? मी कधीही सांगत नाही. मी फक्त एवढं सांगतो, मला हे घट्ट होतंय बस. हां, हां. एवढं ते तर ठीक आहे. हो. एवढं मी सांगू शकतो. पण तुम्ही तुमचे कपडे तुम्ही नाही ठरवायचे. त्यासाठी माणसं विभाग आहेत. ठेवलेले आहेत ना, तर ते पाळा. बरोबर. थोडी शिस्त पाळा. तुम्ही मगाशी म्हणालात ना, एकेकाळी दिग्दर्शक हा किंग होता. आता नाहीये. त्याचा अर्थ मला आता व्यवस्थित कळला, की खरं तर या सगळ्यावर दिग्दर्शकाचा कंट्रोल हवा. खरं तर ना, पण कपड्यांपासून कॅप्टन ऑफ अभिनयापासून द लेखन शिप कॅप्टन ऑफ म्हणतात द ना शिप त्याला. म्हणतात. हो, तर हो, ते हो, हो. त्याचं मानलंच पाहिजे आपण. खरंय, खरंय. सो हे आणि आहेत हुशार मुलं सगळीच आहेत. आत्ता जे डिरेक्ट करतायत. आमच्या मालिकेला आनंदी मालिकेला करणारा सुद्धा अनिकेत कोल्पे फार हुशार हं, दिग्दर्शक. म्हणजे कसं ते आणायचं, कसं ते कंपोज करायचं. ही मुलं खूप काम केलं ह्या लोकांनी हं. आणि त्यांनी पकडलं ते बरोबर. बरोबर. अशी मुलं पण आहेत, पण शेवटी कुठेतरी ते संपतंच ना. ते तुम्ही नाही ठरवायचं. त्यांचा परत कंट्रोल कुणावर तरी कुणाकडे तरी आहे. आहे ना. तो प्रॉब्लेम. तर हां, त्याला कळत असणार ना, त्याने आता एवढं काम केलं म्हटल्यावर असे अनेक मुलं आहेत दिग्दर्शक. बघा ना, सीरियलची दिग्दर्शकाची नावं माहीत नसतात तुम्हाला. नाही नसतं. हो, खरंय. पण सगळ्यात मेहनतीचं काम त्यांचं असतं. हो. नाटकाचा दिग्दर्शक माहीत होतो, सिनेमाचा माहीत होतो, मालिकेचं माल नाही माहीत होत. खरं. हे खरंय. कारण त्याचं महत्त्व कमी झालं ना. तर ते 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 पण सांभाळलं पाहिजे. सगळ्यांना ते ह्या गोष्टी काय हो, किती साध्या आहेत. त्या कळल्या पाहिजेत. माझ्यासारखा माणूस सांगतोय तर बरोबर. किती त्यांनी सांभाळलं पाहिजे सगळं. खरंय. तर हे ग्रेट होईल ना, मोठं होईल मोठं आणखीन. हो ना, सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली. बरोबर, बरोबर. असो. तुम्ही मगाशी बोलता म्हणालात, की आता वय वाढलंय, त्यामुळे आता त्यानुसार काम करायला लागतं. पण वयाचं म्हटलं ना, की म्हणजे आता ह्याच्यात श्वासचा विषय येतो, की तुम्ही 22व्या वर्षी 80 वर्षाच्या वृद्ध माणसाचं काम केलंत. हो. पण श्वासमध्ये सुद्धा तुम्ही इतके काही वयस्कर नव्हतात. नव्हतं. मी तेव्हा त्या 48 प्रेमळ वर्षाचा होतो. 48 वर्षाचे होतात. तर श्वासला जितकं यश मिळालं, ते तर आहेच. तुम्हाला पुरस्कार खूप मिळाले, कौतुक खूप झालं. ऑस्करसाठी सिनेमा पाठवला गेला भारताकडनं, सुवर्णकमळ मिळालं. पण तुमचं पडद्यावरचं जे वय वाढलं, ते वाढलंच श्वासमुळे. हे खरं पण आहे. तितकंच खरं आहे ना? मला म्हातारा म्हणूनच म्हातारा बघतात आणि तसेच काम मी लहानपणी पण काम करताना वयस्कर माणसांनीच केले. पण मला एक त्याच्यातलं गुपित सांगावसं वाटतं सगळ्यांनाच. हं, हं. ती तरुण मुलं म्हाताऱ्यांची भूमिका करायला बघत नाही. त्यांना हां. चॉकलेट हिरो दिसला पाहिजे. माझ्या मते या वयामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला एक्सप्रेशन्स दाखवता येतात. हं. बॉडी लँग्वेज तुम्हाला भरपूर मिळतं आणि या वयोगटातली कामं खूप मिळतात. हां. बरोबर. कारण या व्यक्तिरेखा ज्या आहेत वयस्कर, तसं कॅरेक्टर म्हणून बघितलं त्यांचे अनुभव दांडगे असतात. त्यामुळे ते आपल्यामध्ये असे भिनवून घेतले पाहिजेत आणि ते मांडायला आपल्याला संधी मिळते. हं. तर ते लागलं म्हणजे केसाला पांढरं लागलं ते लागलं. आता मी लावत नाही कारण माझे आता केस पांढरे झालेले आहेत. पण त्यांची भूमिका त्या वयोगटातली करणं खूप कठीण असतं. बरोबर. की या वयाचा माणूस कसा वागेल, कसा बोलेल, काय देहबोलीतून तो बरोबर. परफॉर्म करेल, हं. या सगळ्या कठीण गोष्टी असतात फार. तुम्हाला आवाज नावाचा सॉलिड प्रकार दिलाय परमेश्वराने. हं. त्याचा वेगवेगळा उपयोग तुम्ही करू बरोबर. शकता. बरोबर. तर ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी माणसं बघितली पाहिजेत. खरंय. असं पण श्वासचं आपण आत्ता जे बोललो, की तुमचं जे वय एकदा वाढलं पडद्यावरचं हो. आणि इमेजही तशीच झाली. म्हणजे प्रेमळ आजोबा आणि प्रेमळ व्यक्ती बस, ह्याच तुम्हाला बस. भूमिका मिळायला लागल्या. नाहीतर त्या आधी तुम्ही 4 दिवस प्रेमाचे, शू कुठं बोलायचं नाही किंवा गंमत-जंमतचा तुम्ही उल्लेख केलात. इतक्या वेगवेगळ्या भूमिका मिस्टर नामदेव म्हणे, जसं रामदेव म्हणे, "हो, वाह! तडफदार एकदम एक काय भूमिका. हो." नंतर अगदी तुम्ही प्रेमळ आजोबाच्या इमेजमध्ये गेलात. अक्षरशः म्हणजे आपल्या इंडस्ट्रीची सवय लागलेली हो, आहे. एखादं हो. कॅरेक्टर फेमस झालं ना,
की बास त्याला त्याच्यामध्येच झोकायचं. म्हणून मी आता आमच्या फिल्ममध्ये महान गावमध्ये व्हिलन केलाय. महान गाव. हां, जो माझा दिग्दर्शक आहे कदीर शेख, हं. त्यांनी मला तो करायला लावला, की तुमच्या आता सगळ्या भूमिका मी बघितलेल्या आहेत. तुम्ही ही एक भूमिका करा आणि ही तुम्हीच करायची आणि हं. तुम्हालाच करायला लागणार आहे. आणि मी ती केली आणि क्या बात! सॉलिड झाली. म्हणजे मला बघून स्वतःला पण वाटलं, की किती हलकट माणसं असू शकतात. तर आहे तुम्हाला असं बरोबर. करता आलं पाहिजे. म्हणजे सॅलीपासून आता हे महान गावपर्यंत करेक्ट. ना? सॅलीपासून महानगावपर्यंत. सॅली कसा होता त्यावेळेला? म्हणजे तुम्ही असं ऐकलंय प्रेक्षक घाबरायचे. माझा घाबरायचा पेक्षा एक छान छोटासा किस्सा आहे. माझ्याच घरातला आहे. बरं. तर माझी बायको बसली होती त्या एका प्रयोगाला आणि भक्ती बर्वे कशा नाजूक, ठेंगण्या, ठुसक्या अशा हं, मस्त हं, छान हं, एकदम. हं. आणि मी तिच्यासमोर जेव्हा जायचो असे फाटके कपडे, दाढी-बिडी, मिशी वाढलेली, केस पिंजारलेले, जखमा अंगावर. तर ती म्हणाली मला असं "ई, या माणसाने जाता का म्हणे तिच्याकडे?" ही बापरे! कॉम्प्लिमेंट आहे मला. बायको स्वतः. बघा ना. हं, हं. ती कॉम्प्लिमेंट आहे. मला पण साली करायला काय, काय लिहिलाय गेलाय तो रोल. ते अख्खं नाटकच हो, हो. फार सुंदर होतं. पण तुम्ही एकाच वेळेला मराठी, हिंदी आणि गुजरातीमध्ये करत होता? हां, गुजरातीतलं फक्त मला नाही करता. अच्छा, तुम्ही नाही केलात. हां, मी हिंदी आणि मराठी मराठी. असे 2 केले. बरं. तो पु. ल. देशपांडे आले होते त्या प्रयोगाला आणि त्यांनी सांगितलं, की 3 in 1 आईस्क्रीमचा आनंद देणारी हे सगळा कार्यक्रम आहे, वाह! की 3 भाषांमध्ये एका वेळेला आलटून-पालटून ते कलावंत मंडळी असं. अच्छा. आणि भक्ती म्हणजे त्याच्यासारखी अभिनेत्रीच नाही आत्ता सुद्धा. हं, हं, हं. किती कठीण भूमिका करणारी माणसं बघा ही. काय आहे, आत्ता का होऊ नये तशी? व्हायला पाहिजेत खरं तर. आणि तुमच्या दोघांमध्ये साम्य दिसतं मला. उंची बेताची होती. पण वंचित. केवळ चेहऱ्यावरून, हावभावांवरून ती वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्या. ला त्यांना मिळाला होता संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार. मला हं, आठवतंय हं, हं. तेजपालला आम्ही तो कार्यक्रम केला होता. ग्रेट, असा ग्रेट. असा कार्यक्रम म्हणजे एकाच प्रयोगात असं झालं होतं. हो, ज्याला पुलं आले होते तुम्ही म्हणताय. हां, एकाच अच्छा. प्रयोगात फटाफट असं बदलायचं. ओह! 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 भाषा ओके. बदलायची फक्त. अच्छा. काय ग्रेट प्रकार होता हो, ना. हो, हो. खरंच आहे, खरंच आहे. त्यांच्या ते शफीच्या डोक्यात आलेली गोष्ट ती. अच्छा. शफी इनामदार. हां, त्याने ती करायला लावली आणि ती यशस्वी झाली. आपल्याकडे असे खूप म्हणजे त्रिनाट्यधारा किंवा असे सगळे प्रयोग आहेत. तसा हा एक तसा हा एक वेगळ्या वेगळा प्रकारचा. वेगळा प्रयोग. तुम्ही नेहमी सांगता, की श्वास हा तुमचा पहिला चित्रपट. हो. पण त्याच्या आधी एक चित्रपट तुम्ही केलात जो प्रदर्शित नाही होऊ शकला. पुन्हा रातराणी वरचा रेशमघाट. शमगाट. रीमा लागू होते त्याच्यामध्ये. हो. आणि आवा तो सिनेमा आहे अवेलेबल हो, अवेलेबल आहे. YouTubeवरती आता हो, हो, दिसतो हो, म्हणजे. हो, हो. पण तेव्हा तो प्रदर्शित नाही होऊ शकला. नाही होऊ शकला हं. प्रदर्शन. तुमचं असं असं मला वाटतं, की सुरुवातीला जरा काहीतरी प्रॉब्लेम होतो. अ, म्हणजे उंची कमी आहे म्हणून ह्याला नाटकात घेऊ नका किंवा हे असं. पण नंतर जे होतं ते एकदम भारी असतं. ते भारी हां. असतं. खरंय, ते खरंय. तुम्हाला किती प्रोत्साहित करून जातं ना, बरोबर. की आहे कोणतरी आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या आजूबाजूला, की अशी माणसं आहेत तुमच्याकडे लक्ष हो, ठेवून आहेत. हो. त्यावेळेचा अनुभव काय होता तुमचा रेशमघाट सिनेमाचा? कारण त्यावेळेला व्हायोलिन पण तुम्ही शिकलेला होतात नाटकात, पण हो, इथे महेश तुम्हाला खानोलकर वाह! त्यांनीच शिकवलं पण आणि त्यांनी डमीचा एवढा हात पण दिलाय. अच्छा. मला वाटलं एवढं क्लोज वाजवता येणार नाही. क्लोज ह्याच्यामध्ये. हां, हां. हो. अच्छा. तो एक्सपिरियन्स होता. अजून तो सिनेमा चांगला झाला असता म्हणजे कुमार सोनूनी केला होता. हं. अ, वेगळा विषय, वेगळी मांडणी, वेगळ्या व्यक्तिरेखा. कदाचित काही लोकांना म्हणजे कॉमन ऑडियन्सला त्या जचल्या नसतील. हं. पण बुद्धिजीवी लोकांनी तो उचलून धरलेला सगळा प्रयोग. म्हणजे मी पृथ्वीमध्ये करायचो तर लोकं हादरायची. कारण मला प्रेक्षकांमधून एंट्री दिली होती. अच्छा. त्या छोट्याशा ह्याच्यातून मी जेव्हा यायचो ना, तेव्हा लोकं असे करून मी बघितलेले आहेत पृथ्वीमध्ये. काय वाटलं असेल भयंकर तो तेव्हा? घाबरवून टाकायचा म्हणजे एकदम. तुम्हाला हिंदीतून नाही ऑफर झाल्या तेव्हा का तुम्ही गेला हां, नाहीत मी मुद्दाम? गेलो नाही. काही छोट्या-छोट्या होत्या. हं, हं, पण हं. मला त्यातल्या त्यात मग एक छान रोल मिळाला सिम्बामध्ये. अच्छा. हो. रणबीर हो, हो. सिंग बरोबर. हं, आणि छोटासा होता म्हणजे मी तोही करणार नव्हतो. म्हटलं नाही मला वेळ नाही मिळणार आहे. पण त्या लोकांनी खूप फोर्स केला, की हा रोल तुम्ही कराच. हं. मग तुम्हाला कळेल. तुम्ही कसंही करून वेळ करा. तुम्हाला फ्लाइटने आणलं जाईल हैदराबादला. शूटिंग करायचं. परत तुम्ही तुमच्या कामाला जा. हं. असं मी 6 दिवस केले तिकडे. पण छान म्हणजे तिथे सुद्धा कौतुक
तर खूपच झालं तिथे. पण त्यांना जेव्हा हे कळलं, की श्वास ह्यानी केलेला आहे, हम्म. त्यामुळे आदर वाढला. मला वाटतं रोहित शेट्टी यांच्या टीमचं लक्ष असतं मराठी हो, कलाकारांवरती, कोण खूपच काय कसं आणि काय खूप करतंय. चांगली मंडळी आहेत. खूप हुशार आहेत. खूप म्हणजे शिस्त कशा पद्धतीने कामाची पद्धत बघा त्यांची. बापरे! कमाल आहे, कमाल. पण सिम्बा तर अलीकडचं उदाहरण झालं. मी त्यावेळेचं हो. विचारतोय जेव्हा तुम्ही पृथ्वी थिएटरमध्ये गाजवत होतात ह्याचे रातराणीचे प्रयोग. पृथ्वी त्यानंतर थिएटर हो. हिंदीमध्ये तुम्ही नाही गेलात. नाही, फार नाही गेलो. म्हणजे मी 2-3 हिंदी केलं. उत्पल दत्त बरोबर पण मी काम केलंय. सेना नावाचा सिनेमा होता. अच्छा. हां, शेखर, सुमन, अतुल परतुरे, मी, हं, हं, उत्पल दत्त. हं, हं. तो पण सिनेमा आला रे. अरे, अरे, अरे! बिजू मानेनी एक आमचं हिंदी फिल्म केलं होतं एका ह्याच्यावर. ते पण पुढचं काय कळलं नाही. पद्मिनी होती त्याच्यामध्ये. पद्मिनी कोल्हापुरे. हां, पद्मिनी कोल्हापुरे. मी थोडासा हिंदीत कचरतो. म्हणजे त्या वातावरणाची मला सवय नाही ना तशी. हं. तर मला बुजल्यासारखं होतं एकदम. चांगला रोल आला तर करायचा आपण, नाही असं नाही. नाहीतर आपण आपल्यासाठी निर्माण करायचा हिंदी सिनेमा. हं, हं, हं. असं सुद्धा होऊ शकतं, असं खरंय, काही खरंय. नाही. तुमच्या सगळ्या भूमिकांबद्दल आपण बोलतोय. तुम्ही आता रातराणीचा उल्लेख करताना सांगितलत, की जेव्हा प्रेक्षकांमधून तुम्ही एंट्री घ्यायचात, तेव्हा प्रेक्षक घाबरायचे. मिस्टर नामदेव मध्ये जेव्हा तुम्ही प्रेक्षकांमध्ये जायचात आणि जो एक माहोल तुम्ही उभा करायचात प्रेक्षकांमध्ये, तो कसा होता त्यावेळचा? तो खरा एक्सपिरियन्स होता. कारण काय 2-2.5 तास मी रंगमंचाच्या इथे आहे हो. आणि समोरचे लोकं पाहतायत ते सगळं, अनुभवतायत, रिस्पॉन्स देतायत हं, आणि त्याच्यानंतर ती भिंत तोडून तुम्ही प्रेक्षकांमध्ये येता, हं. तेव्हा खूप घाबरायला होतं. तुम्हाला? हो, कलाकाराला घाबरायला अच्छा. हो. खूप असं घाबरायलाच होतं. अरे, हं. आपण लोकांच्या इतके जवळ आता आलोय आणि रोल सोडायचा नाही आपल्याला. आणि म्हणजे रोल त्याच्यातनं सोडायचा. बाहेर नाही पडू शकत आपण. हं. ते काय ग्रेट नाटक होतं. हो ना, हो ना. अरेरेरेरेरे! संवादही जबरदस्त होते खूपच. नाटकात. मयेकर म्हणजे संवादाचे बादशाह होते आणि ते बोलताना खूप मजा यायची. त्यांचा म्हणजे आपल्यातला अर्धा नट त्यांच्या डायलॉगनी तयार केलेला असतो. फक्त त्या इंटेन्सिटीनी ती भाषेचं वजन पेलून आपण ते म्हणावं लागतं. बरोबर, इतकं बरोबर. ते होतं. खरंय, खरंय. नाही मी प्रेक्षकांना इथेच सांगेन, की आता रेशमगडचा उल्लेख झाला, जो मराठी सिनेमा आहे, ज्यामध्ये रीमा लागू आहेत, श्रेयस तळपदे आहे, स्वतः अरुण नलावडे आहेत आणि त्यांनी कशी ती भूमिका केली आहे, ते तुम्हाला बघता येईल. YouTubeवर तो सिनेमा आहे. गंमत-जंमत हे नाटकसुद्धा YouTubeवरती आहे. आहे आणि मिस्टर नामदेव म्हणे मिस्टर हे नामदेव म्हणे. नाटकसुद्धा आहे. करेक्ट. अजून काही नाटक असतील तर सांगा, मी ते पण सांगतो. मला वाटतं 4 दिवस 4 दिवस प्रेमाचे प्रेमाचे ते तर आहे. आहेच, त्याची पारायणं झालेली आहेत. हो, आपलं हो. मला वाटतं प्रभातवरती ते लागायचं करेक्ट, त्यावेळेला. करेक्ट. शू कुठं बोलायचं नाही. ते पण आहे. ते पण मला वाटतं आहे. वास्तविक ते नाटक मी करणार नव्हतो. कारण अच्छा. माझ्या पठडीतला तो रोलच नव्हता. हं. गुलछबू तरुणाचा रोल होता आणि बरोबर प्रशांत दामले, वंदना गुप्ते आणि त्याच्यात मी तशा पद्धतीचं त्यामुळे मी आधी नाही सांगितलं होतं. हं, हं, हं. पण सगळ्यांनी माझ्या मानेवर बसून सुधीर भटांनी फोर्स करून सुधीर भट हे माझ्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती. सुयोग, हं. गोपाळ हलगिरी ते या लोकांकडून तर फारच शिकायला मिळालं मला. बरोबर. मला वाटतं सर्वात जास्त प्रयोग संख्येची नाटकं तुम्ही हां, तिकडे सुयोगमध्ये कलावंतांना केलेत. जपणारा एकमेव निर्माता. अच्छा. म्हणजे त्यांचे लाड करणारा. त्यांच्यामुळे बरोबर. तर आम्ही परदेशवारी करू शकलो. खरंय, खरंय. नाटक आपलं तिकडे नेलं त्यांनी. ती सुरुवात होती एक प्रकारे त्यावेळेला सुरुवात. परदेशात होय, नाटकं होय, होण्याची. होय. पण ते केलं नाटक नंतर ठीक आहे. मला काही फार मजा आली नाही तशी. म्हणजे करत होतो मी. लोकांना आवडायचं ते. पण म्हटलं मला नाही आवडत. प्रशांत दामलेने मला फोर्स केला ते नाटक करायला आणि नंतर स्वतःच मला सांगायला लागला, "हे बस झालं रे, हे नको नाही आता." अरे म्हटलं, "आता तू तुझ्यासाठी मी तयार झालोय. पण तू काय माघार घेतो? तुला पण ते करावंच लागणार आता." केलं म्हणजे आम्ही पुढे त्याचे हो. प्रयोग यशस्वी केले, नाही असं नाही. पण छान असतं. शेवटी सगळं आपण केलं पाहिजे, करता आलं पाहिजे आपल्याला हेही खरंय. महत्वाचं आहे ना. बरोबर, बरोबर. नाटकापासून तुम्ही लांब असता तेव्हा काय उणीव भासत असते तुम्हाला? कसली उणीव भासत असते? कारण तुम्ही बराच काळ नाटकापासून लांब आहात आता. शब्दांवरची पकड ढिली होते. हं. मालिकेमध्ये किंवा सिनेमामध्ये गेलो तर नाटकांनीच तर मला ते शिकवलंय सगळं. तुमचं चालणं म्हणजे रंगमंचावर तुम्ही जे चालता, वावरता, ते एक सहजपण असतं ना, ते याच्यामध्ये मारलं जातं. हां. आणि अशा या गोष्टींचा सराव असावा लागतो नटाला असं मला वाटतं.
आणि तो सराव जातो. म्हणजे हम्म. मी बऱ्याच वर्षांनी नाटकासाठी प्रयत्न करायला उभारला, तेव्हा मला जाणवलं, अरे आपल्या काहीतरी उणीव आहे अजून. आपण ह्याचा सराव बंद केलेला आहे. आणि आज नाटकामुळे मी जर इकडे-तिकडे काम करायला तयार झालेलो असेल, ते त्याला त्याचं महत्त्व आहे. ते ते मध्ये-मध्ये केलं पाहिजे. मी आता करणार नाटक परत मध्येच व्यवस्थित. आता फार धावपळीचं नाटक नाही करता येणार मला. हम्म. पण तरीसुद्धा शब्दात ताकद असते ज्या संहितेच्या, ती संहिता तुम्हाला समाधान देते. बरोबर. खरं असतं ते. ताबडतोब तुम्हाला प्रसिद्धी मिळते समोरच्या समोर आणि पैसे पण प्रयोग झाल्यानंतर मिळतात ताबडतोब. तर अशा दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. रंगभूमी ही करूनच पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. हम्म. 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 प्रत्येकाने थिएटर करून त्याचा अनुभव घेऊन मग सीरियल सिनेमामध्ये जा. बरोबर. आजकाल आपण कसं पटकन सीरियलमध्ये हिरो व्हायला जातो. बस आणि बंद होतं ते आयुष्य सगळं. नाही, म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की आता राज्यनाट्य स्पर्धांना सुद्धा तितकं महत्त्व दिसत नाही. नाहीये. त्यामुळे तिथून येणारा एक जो अभिनेत्यांची काय म्हणतो आपण त्याला फौज एकेकाळी असायची, ती आता दिसत नाही. नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं डायरेक्ट सीरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये जायचंय, म्हणजे जाऊ नये खरं तर. असं करू नये. हां. नाटक करावं एकांकिका तरी करा. एकांकी तरी करा. बरोबर. नाही तुमच्यावर आणि कसं आहे, की नाटक तुम्ही करत नाहीत म्हणजे असं काही मी तक्रारीच्या ह्याच्यात म्हणत नाही, कारण नाही, नाही. तुमच्यावर बाकी पण जबाबदाऱ्या असतात. हो ना. आता रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष तुम्ही होतात. बरोबर. किती काळ तेव्हा तुम्हाला 4 वर्ष 4 वर्ष. 4 वर्ष होतं. किती स्क्रिप्ट वाचल्या असतील, किती काय-काय भरपूर. आणि जबाबदारी आहे शेवटी ती हां, एक. म्हणजे हं. मी अडू दिलं नाही कोणाचं. हं. म्हणजे आमची कमिटी आहे ती ऑब्जेक्शन घ्यायची याच्यावर, पण मी सगळ्यांना समोर, कारण मी नाटक केलेला माणूस आहे. बरोबर. त्यांनी काय कष्टाने लिहिलंय मला माहिती आहे ते. तर अनेक लोकांना मी सगळं देऊन टाकलेलं परमिशन. कोणी अडचणीत आला तर त्याची अडचण सोडून दिलेली आहे. चांगलं केलं. डिजिटल आता केलेलं आहे सगळं हं. बरचसं. हं. संहिता जतन केल्यात आम्ही अच्छा. 54 पासूनच्या. अरे वाह! हां, त्याला छान म्हणून तावडे साहेब हं. असताना त्यांनी ते खूप त्यावेळेला म्हणजे अच्छा. त्यावेळेला केलं. 2014-15 मला वाटतं. हां. पण ते आता बघू शकतात सामान्य माणसं पण जाऊन बघू शकतात हो, त्याच्यावरती. बघू शकतील. आता वेबसाईटवरती सांगितलं ते ना त्यांच्या ऑफिसला, तर ते ओके. कोणाला शोधायचं असेल, जुनं अरे ते आहे, संदर्भासाठी तर काही तिथे वस्तू. असू शकेल ते. वाह! हे खूप मोठं काम झालंय म्हणजे. खूप मोठं काम कारण झालं. ते आपल्याकडे जरा दस्तऐवजीकरण जे आहे ते बऱ्याच वेळा होत नाही. पण कोणी त्याच्यात रस घेत नाही. हां. खरं ते आवश्यक आहे, हो पण ना. त्यात रस हं, घेतला पाहिजे ना. हं, हं. बाकीचे आणि खूप. सोशल मीडियाचं काय? तुम्ही फार कमी असता सोशल मीडियावर. मला सोशल मीडियावर जायला नाही म्हणजे आवडत. आता Instagramवर आलात तेव्हा तुम्हाला अनाउन्स करायला लागलं, की हो आता मी Instagramवर आलोय. कारण काय आहे, मी मुळात मोबाईल शिकलोच नाहीये. मला फक्त फोन घेता येतो आणि करता येतो आणि थोडंसं मेसेज टाइप करता येतात. पण मी ह्या बाकीच्या गोष्टींकडे नाही गेलो. हं. कारण आपली महत्त्वाची कामं सोडून त्याच्याच मागे पोरं असतात सध्या. ॲट अ टाईम मी 10-10, 12-12 जणांना फोनवर बघितलेलं आहे. सगळ्यांची मुंड्या खाली. "अरे, आजूबाजूला काय झालं तुमच्या? तर तुमचं काय होणार? हं. सावध राहा. हो ना. लक्ष तिकडे ठेवा जास्त." हे आवश्यक असेल तेवढंच वापरायचं. Instagramवर जायला सुद्धा माझा मित्र माझ्या मागे लागला. तो बोलला, "मी सांभाळतो, तू मला परवानगी दे." हं. तर आता तो बघतो. मला येत नाही. ओके. पण ह्यामध्ये मला एक म्हणजे मी सूचना असं नाही, एक सल्ला म्हणून, की आता हे आहे Facebook आहे, तर ह्याच्यावर तुम्ही जुन्या तुमच्या नाटकांचे फोटो, त्यावेळेच्या आठवणी हो. ह्या टाकायला पाहिजेत. म्हणजे ज्या सगळ्यांना बघता येतील, माहीत होईल सगळ्यांना. नाही, नाही. खरं आहे हे. ना? सुरुवात आता करायलाच पाहिजे ते. मी तसं आता केले थोडीशी सुरुवात. हं. पण त्याला म्हटलं, "तू सांभाळ ते." मी फार तर मोबाईलवर हल्ली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा बघत असतो. म्हणजे रात्री एकदम हो, झोपायच्या हो. जरा आधी. हां. कारण त्या सगळ्यांबरोबर तुम्ही कामं केलेली आहेत. सगळ्यांबरोबर सगळ्याच कामं कलाकारांबरोबर सगळ्या आणि कलाकारांबरोबर कामं केलेत. एक 2023 साली तुमची मुलाखत होती मी ऐकली. हां. त्यात तुम्ही म्हणालात, की 2 वर्ष जातील, पण माझं एक पुस्तक मी लिहिणार आहे म्हणून. बघा आता जाब मी असं विचारल्यासारखं वाटेल, पण आता 3 वर्ष झाली. मटेरियल खूप आहे माझ्याकडे. बरोबर असणारच. इतकं नाटकं आणि इतका अनुभव तुमच्याकडे आहे. मला बरेच जण सांगतात, "असं हो, लिही, हो. लिही, पुस्तक लिही काहीतरी." मी म्हटलं, "मी नाही लिहिणार. कोणाला तरी सांगेन मी लिहायला. मी माहिती पुरवेन." म्हणजे चांगला आहे विचार. पुढच्या पिढीला काहीतरी त्यातून जर योग्य हां. केलेलं असेल मी तर मिळेल. आताच्या पिढीचा जो वेग आहे त्याला थोडासा आवर घालून हो ना. काहीतरी एका चांगलं. नटाची प्रक्रिया काय असते, अभिनयाची प्रक्रिया काय असते, ते सगळं त्याच्यातनं
वाचायला भयंकर मिळेल. अपमान वगैरे सहन करावे लागतात तुम्हाला अगदी सुरुवातीच्या काळात जसं हो. माझ्या पदरी आलेत ते. पण मेहनत करून सचोटीने मिळवलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता सहज. या सगळ्या काळात सातत्य टिकवणं तुम्हाला किती जमलं असं वाटतं? आणि कशामुळे जमलं? सातत्य मला वाटतं प्रत्येकाला टिकवता आलंच पाहिजे. हं. ते खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण आपल्या कामात इकडे-तिकडे बिझी असतो. पण हे एक काम मी केलेलं आहे, तर पुन्हा हे काम दुसऱ्यांदा करता आलं पाहिजे मला. तिसऱ्यांदा करता आलं पाहिजे. त्याच्याशी संबंधित काही वाचता आलं पाहिजे. काही लोकांशी त्याच्यावर चर्चा पण करता आली पाहिजे. हं. तर ते तशा पद्धतीनं तुम्हाला सातत्य टिकवता येतं. मी एक सातत्य ठेवलेलं की कलाकृतीतून काहीतरी सांगता आलं पाहिजे. हां. संदेश छोटासा द्या, खूप मोठं काही सांगू नका हं. आणि फार सांगण्याचा असा आवाज आणू नका. तुम्ही जे सादर करताय त्याच्यातून ते दिसलं पाहिजे. हं. तर ती कलाकृती पण खरी वाटायला लागते खूप. बरोबर. तर याचं सातत्य मी ठेवलेलं आहे विषयांचं. हं. विषय जपणारे काय सांगितले का? का नुसती स स स करमणूक आहे? नुसती करमणूक हे सुद्धा बौद्धिक खाद्य असू शकतं. नाही असं नाही. पण तरी पण कसं आहे आत्ता त्याची गरज काय आहे? कारण आजूबाजूचं वातावरण इतकं गिचमीड झालंय ना, संकटात सांभाळायचं कसं स्वतःला हे कोणीतरी सांगितलंच पाहिजे हो. हं. तुम्ही आता आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा ठेवून चालताय, की अचानक काय झालं तर तुम्ही गोंधळात पडू शकता. हो. तर त्यासाठी हे आवश्यक आहे असं या माध्यमातून, बरोबर. असं मला वाटत आलंय फक्त. सांगण्यासारखं खूप आहे तुमच्याकडे. खूप पण आहे. मी म्हणेन की ते पुस्तकातनं येऊ दे आमच्यापर्यंत. हो, हो. खरं आहे पण. तुमचा खलनायकी ढंग जो आहे तो आम्हाला महान गाव नावाचा चित्रपट जो येतोय त्याच्यातनं बघायला मिळेल आणि मग तुम्हाला लाईनीत एक खलनायकाच्या भूमिका मिळू देत. म्हणजे जे आव्हान असेल तुमच्यासाठी एक खरं आहे ना, खरं आहे. अभिनेता म्हणून हो, वेगळ्या प्रकारचं काहीतरी करायला मिळावं हो, हो. आणि नाटक करायचं. लवकर नाटक येऊ दे. लवकरात लवकर मी करणार. कारण आत्ता इतकी नाटकं चालू आहेत खूप आणि धडाक्याने चालू आहेत. काय म्हणजे चालू आहे. हां, सगळ्यांना त्यामुळे गर्दी होते. चांगलं सगळ्यांना आहे. गर्दी होते. वेगवेगळ्या प्रकारची नाटकं खूप आहेत, ती चांगलं आहे. चालतायत. त्यात तुम्ही पण असावं तिथे, हो, हो. नक्कीच हे असलं असं पाहिजे. वाटतंय. बरोबर आहे. सुरुवातीला अभिनंदन केलं. आता या पुढच्या कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देईन. कारण पुरस्कार मिळालाय म्हणजे थांबायचं नाही आता. बरोबर आहे. अजून आत्ता तर सुरुवात झाली असं असं म्हणून आपल्याला पुढे पुढे जायचं असतं जायचं. नेहमी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं तेच तुमच्या मनात असेल. तर धन्यवाद. तुम्हाला जाता-जाता एक छोटी भेट देतो. हो, हो. आमचे स्पॉन्सर आहेत वामनहरी पेठे ज्वेलर्स. त्यांच्याकडून हे ओह! चांदीचं नाणं गणपती बाप्पाचं. ग्रेट. फार सुंदर आहे. आणि शेवटी मी विचारेन, की जसं त्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती. तुम्ही आत्तापर्यंत सगळं करिअरबद्दल सांगितलंत. यातला सोनेरी क्षण असं विचारलं तुम्हाला तर काय डोळ्यासमोर येतं? सोनेरी क्षण हाच आहे माझा, की आत्ता जो पुरस्कार मिळाला संगीत नाटक खरंय, अकादमीचा खरंय. आणि त्या पुरस्काराची महती जशी-जशी ती कळत गेली मला, हं. तसं-तसं ते सोनेरी क्षण अधिक गडद झालेत असं मी म्हणेन. वाह! म्हणजे हे न विसरता येण्यासारखं तर आहेच. पण हे किंवा हा पुरस्कार मला काहीतरी सांगतोय, अजून तुला शिकायचं आहे. अच्छा. अजून तू शिकलं पाहिजेस. तू जर अगदीच खूप शिकलास तर इतरांना शिकवलं पाहिजेस. इतरांना काहीतरी सांगितलं पाहिजे. तर हे क्षण असेच असतात. सोनेरी क्षणच आहे ते. म्हणजे ज्यावेळेला श्वासला राष्ट्रीय पुरस्कार मिळून तो ऑस्करला गेला, हा एक सोनेरी क्षण होताच त्यावेळेचा. तसा हा आत्ताचा आहे. वाह! याच्यावर पुरस्कार नाही म्हणतात. नाही, नाही. नाही. त्याच्यानंतर पद्मश्री. हो. ते पण सगळं होणार आहे. नक्कीच होणार आहे. आणि हे कसं आहे, संगीत नाटक अकादमी पुरस्कार जो आहे, तो नाट्यकलेची अविरत सेवा आपण ज्याला म्हणतो, हो, त्याच्यासाठी दिला जातो. बरोबर, तुम्ही स्वतः जरी आता नाटक करत नसलात, तरी मला खात्री आहे, की तुम्ही नाट्य क्षेत्रासाठी काहीतरी योगदान देत असाल, काहीतरी करेक्ट. कुणाला घडवत असाल, बरोबर, शिबिरांमध्ये जात असाल. बरोबर. मला नवीन पिढीबरोबर बसायला, बोलायला खूप आवडतं. हं, हं. त्याचं कारण ना मला असं कधीतरी कळलंय, की आपल्यापेक्षा हे स्कॉलर आहेत. हं. तर आत्ताच्या पिढीमधल्या मुलांचे काय पद्धतीचे विचार करण्याची पद्धती आहे आपण शिकली पाहिजे. ओके.
आम्ही आमच्या वेळेला आमच्या पद्धतीनं काम केलं, पण ही काय वेगळा विषय. एकांकिका स्पर्धा बघतो मी एवढ्या, तर काय वेगवेगळे विषय आणि किती हुशारीनं मांडतात ते सगळे. तर यांच्यामध्ये जावं असं मला वाटतं, बघावं त्यांचं. बरोबर काम करायला नवीन मुलं मला जास्त चांगली वाटतात. छान त्यांच्याकडून एक वा एनर्जी घेता वा येते. वा जी एनर्जी रंगभूमीवर खूप गरजेची आहे आणि ती ह्या मुलांकडून मिळते असं मला वाटतं. आता आमच्या वयाची झालेली माणसं आम्हाला काय एनर्जी देणार? पण पण हे तरुण सुद्धा चांगलं आहे की तुमच्या वयाची माणसं हे नाही म्हणत आहेत की पुढची पिढी बिघडलेली आहे, वाया गेलेली आहे. उलट तुम्हाला त्यांच्या बरोबर जाऊन काम मला करावंसं बरोबर त्यांच्या वाटतंय. खूप शिकवता खूप वा शिकायला खूप. हो ना. अरे बापरे! काय विचार करतात एक-एक. संहिता याच्यातूनच चांगल्या निर्माण होणार आहेत. हम्म. म्हणून या मुलांकडे बारीक लक्ष ठेवलं तर पाहिजेच आणि ते काय करतात ते जाऊन बघितलं पण पाहिजे. बरोबर. म्हणजे मी अनेक स्पर्धांना परीक्षक म्हणून जातो तेव्हा ते काहीतरी शिकायला जातो ना. मी फार मोठा शहाणा आहे म्हणून जात नाही. हम्म. पण काय-काय करतात हो ते हो आपल्याला हो. कधीतरी ते वापरता आलं पाहिजे. इतकं सॉलिड करतात. खरंय खरंय. तर यासाठी त्यांच्यावर बारीक लक्ष ती फुकट गेलेली वगैरे नाहीये. हम्म. फक्त मोबाईलमध्ये जास्त असतात. एकूण काय तर समाधानी आणि आनंदी व्यक्तिमत्व जे सध्या आपल्याला आनंदी मालिकेतून भेटतंय. आणि खरंच खूप छान वाटतं तुमच्याशी बोलताना, की सुरुवातीला मी ते लोभस, समंजस असं म्हटलं. तुमचा स्वतःचा स्वभाव सुद्धा खराच तसा आहे, जसा पडद्यावर आम्ही बघतो तसा. मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा आता खूप वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तर त्यांनी अरुण नलावडे यांच्यासारख्या कलाकाराच्या अनुभवाचा सुद्धा फायदा घ्यायला हवा. ज्याने त्यांनाही फायदा होईल. आव्हानात्मक रोल त्यांना करता येतील. तर खरं. धन्यवाद सर. खूप खूप बरं वाटलं हो, हो. तुम्हाला भेटून आणि तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बरं धन्यवाद वाटलं. खूप. आणि प्रेक्षकांना मी पुन्हा सांगेन नेहमीप्रमाणे अमोल परचुरे हे चॅनल जे आहे ते तुम्ही बघत राहा. दर आठवड्याला नवीन व्यक्ती आपल्यासोबत गप्पा मारायला येत असतात. त्यांचे अनुभव शेअर करत असतात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगत राहा. जे अरुण सरांपर्यंत सुद्धा ते पोहोचतील तुमचे विचार जे आहेत ते. आणि सबस्क्राईब करा अमोल परचुरे हे चॅनल. दर आठवड्याला आपण भेटत राहूयाच. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.